येशूचे पुनरुत्थान. मत्तय 28, मार्क 16, लूक 24, योहान 20. अचानक मोठा भूमिकंप झाला. प्रभूचा एक दूत स्वर्गातून उतरून कबरेजवळ आला. धोंड एकीकडे लोटली आणि तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे चमकत होते आणि त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. दूताला पाहून पहारेकरी थरथर कापत होते आणि ते मृतप्राय झाले. शब्दात गेल्यावर मरिया मगदलिनी, याकोबाची आई मरिया आणि सलोमे त्यांनी तिकडे जाऊन त्यांना लावण्याकरता सुगंधी द्रव्ये विकत घेतली. आणि त्यांनी वर पाहिले तेव्हा ती धोंड एकीकडे लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. जेव्हा त्या कबरेच्या आत गेल्या तेव्हा पाहून त्या चकित झाल्या की एक नवयुवक लांब शुभ्र वस्त्र घातलेला उजवीकडे बसला होता. त्याने त्यांना सांगितले, घाबरू नका. वधस्तंभावर खेळलेला येशू नासरेतकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो इथं नाही. पहा, ही जागा इथं त्यांना ठेविले होते. जाऊन त्यांच्या शिष्यांना आणि पेत्रांनाही सांगा, तुमच्या पुढे येशू गलिलात जाऊन पोहोचेल. तिथं तुम्ही त्याचं दर्शन घ्याल जसं त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं. मरिया मगदलिया, योहान्ना आणि याकोबाची आई मरिया आणि अन्य बाया ज्या त्यांच्याबरोबर होत्या कबरेपासून परत आल्या आणि या सर्व गोष्टी 11 आणि दुसऱ्या शिष्यांना पण सांगितल्या. परंतु त्यांना हे वर्तमान वायफळ बळबळ वाटली आणि त्यांनी त्या बायावर विश्वास ठेवला नाही. पेत्र आणि दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे निघाले. ते अक्षरशः धावत गेले. दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे जाऊन कबरेजवळ पोहोचला. त्याने वाकून ते पाहिले की तागाची वस्त्रे पडलेली होती, परंतु तो आत गेला नाही. शिमोन पेत्रही त्याच्या मागे मागे गेले आणि सरळ कबरेत शिरले. त्यांना दिसले की ती तागाची वस्त्रे पडलेली आणि जो दुपट्टा येशूच्या डोक्याला होता तो त्या वस्त्रांजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला होता. तेव्हा दुसरा शिष्यही जो कबरेजवळ प्रथम आलेला होता आत गेला. त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला, कारण त्यांनी मेलेल्यातून पुन्हा उठावे हे अवश्य आहे हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. यानंतर शिष्य आपल्या घरी परत गेले.